नाशिक थेट मार्ग असताना केवळ ओढ्याचा टोल चुकवण्यासाठी त्यांनी वाहन सय्यद पिंपरी मार्गे वळवले. यामुळे 135 रुपये टोल वाचवण्याचा आनंद मिळाला खरा, परंतु तो क्षणिक ठरला. पैसे वाचवण्याकरिता निवडलेली वाकडी वाट थेट 8 जणांना मृत्यूच्या दाराशी घेऊन गेली. बेदरकार चालक सांगूनही ऐकत नसल्याने एका तरुणाने वाहनातून उतरून घेत अन्य वाहनात बसणे पसंत केले. जन्म आणि मृत्यूचा खेळ पाहणाऱ्या या तरुणाचे नाव विक्रांत ठाकूर. पुण्यातील मगरपट्टा येथील एका IT कंपनीत तो नोकरी करतो. सह्याद्री नगरातील अन्य मित्रांसोबत तोही कार्यक्रमाला गेला होता. अपघात झाला त्याच वाहनातून त्यानेही प्रवास केला, परंतु अपघात घडला तेव्हा त्या वाहनात नसल्याने विक्रांतचा जीव वाचला. या अपघातामुळे त्याला धक्का बसला. मित्रांचे मृतदेह अंत्यविधीसाठी मार्गस्थ होताना पाहून विक्रांतच्या अश्रूंचा बांध फुटला. एकूणच घडलेल्या घटनेबद्दल तो म्हणाला, एकूण 4 वाहनांमधून रविवारी आम्ही सर्वजण धारणगाव वीरकडे मार्गस्थ झालो. आम्ही छोटा हत्ती या टेम्पोतून कार्यक्रमस्थळी पोहोचलो. सायंकाळी 5:30ला पुन्हा घराकडे मार्गस्थ झालो, परंतु चालक वेगाने टेम्पो चालवित होता तर मुले एन्जॉय करीत होती. चालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याची जाणीव त्याला करून दिली. तू टेम्पो बाजूला घे, मी चालवतो असेही त्याला सांगितले, परंतु त्याने ऐकले नाही. तर ओढ्याचा टोल चुकवता यावा याकरिता सय्यद पिंपरी मार्गे जाऊ असे कुणीतरी बोलले, परंतु टोल वाचवण्याकरिता त्यांनी टेम्पो सय्यद पिंपरी मार्गे वळवला. चालक वाहनाचा वेग कमी करीत नसल्याने आडगाव परिसरात मी वाहनातून उतरलो. इतरांनाही दुसऱ्या वाहनातून जाऊ असे सांगितले, परंतु जाऊ दे, आता थोडेच अंतर जायचे आहे असे सांगत ते या टेम्पोतच बसून राहिले. मात्र थोड्याच वेळात अपघाताची घटना घडली आणि थरकाप उडाला. सय्यद पिंपरी मार्गे न जाता ओढा शिलापूर मार्गेच हा टेम्पो मार्गस्थ झाला असता तर हा भीषण अपघातच घडला नसता. 135 रुपये वाचवण्याच्या नादात नाहक 8 जणांनी जीव गमावला. हा टेम्पो छत्रपती संभाजीनगर रोड मार्गे आला असता तर तो औरंगाबाद नाका येथे पोहोचला असता. येथून किमान द्वारका चौकापर्यंत तरी उड्डाण पुलावर चढण्याची संधी नसल्याने अपघात टळला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.